वाटलं तुम्हाला येऊन? खूप सुंदर. तुझं पहिलं हळदी कुंकू आणि सासू तुझी एवढी कलाकुसर करणारी आणि हौशी, आणि ही सगळी कलाकुसर तुझ्या पहिल्या हळदी कुंकात आम्हाला खूप सुरेख बघायला मिळते. आम्ही तर बरेच वर्षापासून बघतोय, पण सुनेची हौस ही काहीतरी वेगळीच आहे, ती आता बघायला मिळाली आणि छान वाटलं. जयश्री जशा सासूबाई आहेत तसेच त्यांना अगदी हुबेहूब सुनबाई मिळाली, याचा खूप आनंद आहे. आणि त्यांनी त्यांची प्रथा जोपासली. सून सुद्धा त्यांच्यापेक्षा 4 पावलं पुढे. आणि त्या भाग्यवान आहे की सून पण एकदम इनोव्हेटिव्ह त्यांच्यासारखी. त्यांची हाऊस असते, त्यांचं हे असतं, म्हणूनच ती पुरवली जाते आणि त्याच्या ह्याच्यामध्येच ते होऊन जातं. पण तू पण इंटरेस्ट दाखवते ना, तुझा पण इंटरेस्ट आहे ना त्याच्यात. महत्वाचं मी म्हटलं तरी पण तुम्ही ऐकायला पाहिजे ना, ते करून जाते हे महत्वाचं आहे. त्यांच्याकडे बघून असं वाटत नाही की या दोघी सासू सुना असतील म्हणून. त्यांचं रिलेशन मध्ये असं बॉन्डिंग दिसतं. ते सासू सुना नसून आहे ना, 2 कॉलेजच्या मैत्रिणी वाटतात. मैत्रीचं नातं सासू सुनेमध्ये खूप कमी बघायला मिळतं आणि ते ह्यांच्यात बघायला मिळतं. हे बघूनच आम्हाला खूप आनंद वाटतो. त्यांच्याकडून एक काहीतरी नवीन शिकायचं, नवीन काहीतरी घ्यायचं, हे खूप म्हणजे उत्स्फूर्तपणे शिकण्यासारखं खूप छान आहे. थँक्यू.
हातात सेल, आतुलचे नाव घेते कानात घालताना वेल. तिला वेल आला. काय काय साडी नेसून नथ घालून शृंगार मी केला. रावांचे नाव भालचंद्र पंतांचे नाव घेते. तिरुळ घ्या गोडगोड बोला. सात शृंगार करून हातात घातली बांगडी. रावांचे नाव घेऊन पुजली सुगडी. बांगडी. मावशीला टेस्ट कशी वाटली आहे पुढची? खूप छान झालं, टेस्टी एकदम. तर एन्जॉय. हां जोरात घ्यायचा. रथावर शोभून दिसतात मोती. नंदकुमार रावांनी जपले मी नाती गोते. अरे वा. हळद लावते किंचित प्रशांत रावांचं नाव घेते. हेच माझी पूर्वसांची. आता हे घ्या. लांब सडक किसांवर फुलांची वेणी. प्रशांत रावांची मी आहे राणी. अरे वा. त्याची माळ मराठमोळा त्यांचं नाव घेते. हळदी कुंकू आहे आज. क्या बात. व्हिडिओ पण छान. डेकोरेशन पण मस्त झालं. छान सगळं घरी बनवलं आयडिया. कसे वाटले सुगडे? सुनबाई तुमची आणि मी कोणाचा? बरोबर, मामीच मला सपोर्ट करते फक्त. खूप सुंदर झालं. वाण पण खूप छान होता आणि आजचा निवडलेला मेनू पण खूप सुरेख होता. मेनू चविष्ट होता, महत्त्वाचं म्हणजे आणि जयश्रीचं प्रेम पण होतं त्याच्यामध्ये. सर्व आला त्यामुळे मला खूप आनंद झाला. आणि त्यांच्याकडे आल्याशिवाय असं मन भरत नाही, टाळू शकत नाही.
राणीचा सुगंध त्यात मंद वारा सुनील रावांच्या नावाचा मला हिरवा चुडा सगळा हिरवा चुडा मस्त आलं मला खूप आवडतं ची पसंती दे अशोक रावांनी आणले मला मोत्याचे बेल. नऊवारी साडीवर शोभून दिसते ठुशी नऊवारी साडीवर शोभून दिसते ठुशी रवींद्ररावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी स्वतःहून नाव घे. सुपर मोती झेलू कशी पायात पैंजण चालू कशी गळ्यात ठुशी वाकू कशी रवींद्र पंतांचं नाव घेते सूरज प्राचीच्या हळदी कुंकवाच्या दिवशी. अरे बापरे मस्त. तुमच्या दोघांचं पण नाव घेतलं. हो खुशी खुशीने घेतलं. नाही नाही सूरज प्राचीच्या हळदी कुंकवाच्या दिवशी सूरज पण तयार झालेत ना. हे मी डबल नाव घेतलं. अरे बापरे नटून थटून आले गळ्यात घालून खुशी नटून थटून आले गळ्यात घालून खुशी श्याम पंतांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. मला गजरा विलास रावांचा स्वभाव आहे नाजरा. हा मम्मी मजा येते का काकी? मजा येते. वृद्धा सर्वात जास्त एन्जॉय करते ना? वृद्धा कधी करते लग्न? मला अजून आहेत 3-4 वर्ष. वृद्धाचं पुढच्या वर्षी हळदी कुंकू करूया. मग मला काय पण त्यांना पण हाऊस आहे. खूप सुंदर. हे पण हे जे सगळं क्रिएटिव्ह ना ते सुद्धा आम्ही घरी सगळ्यांनी डिझाईन केले. सगळ्या तुम्ही बघाल तर सगळीकडे वेगवेगळे म्हणूनच हे बघायला आले मी आज. तुम्हाला आठवण नऊवारी साडीवर शोभून दिसते ठुशी दीपक रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. संक्रांतीला म्हणतात पोंगल. संक्रांतीला म्हणतात पोंगल. रवींद्ररावांचं नाव घेते काना घालते टोंगल. हे मस्त आहे ना अगदी छान आहे. मंगळसूत्र हा सौभाग्याचा दागिना खरा. सुनील पंतांच्या रावांचे नाव घेऊन जपते मराठी परंपरा. प्राचीचे काकाचे मला मंगळसूत्र मिळालं. अरे वा. कुर्ल्याहून मुली मागवली. किती प्रेम
तर हळदी कुंकाला हे सगळं आलं तर त्यामुळे मला तर खूप आनंद झाला आहे. मला सगळ्यांनाच खूप आनंद झाला आहे. तर त्यांना कसं वाटलं फंक्शन ते सांगतील. त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊया की त्यांना कसं वाटलं ओव्हरऑल फंक्शन आणि आमचं वाण कसं वाटलं आणि आमची आयडिया कशी वाटली. आम्ही हळदी जयश्रीकडे तिच्या सुनेच्या म्हणजे सुप्रा थोडक्यात सांगितलं ते लवकर ओळखणार तुम्ही आणि सुंदर कार्यक्रम आहे. मेन म्हणजे त्या याच्या करावर सुंदर अशी नथ काढली ती आवडली आणि जयश्रीने बनवलेले बटवे पण खूपच छान होते आणि आम्हाला फार मजा आली एकदम मस्त. प्राचीचा आजचा हळदी कुंकूचा कार्यक्रम तर खूपच छान झाला. तर काय बोलावं ते समजत नाही. सासू पण हौशी आणि सून पण हौशी. प्राचीचा फारच हौशी मिळाली. एकशे बडकर आहे. प्राचीचा हळदी कुंकू एकदम अप्रतिम आणि सुंदर झालं. सगळ्यात सुंदर कारव्यावरती नथाची डिझाईन तिने खूपच सुंदर काढली आणि जयश्रीनी पण बटवे एकदम सुंदर शिवले. सगळं आम्हाला अप्रतिम वाटलं आणि खूपच छान आणि एन्जॉय पण केलं आम्ही. निळ्या आकाशात चमचमते तारे, निळ्या आकाशात चमचमते तारे, नाव घेते वैशाली लक्ष द्या सारे, नाव घेते वैशाली लक्ष द्या सारे. आज आहे हळदी कुंकू. प्राचीच्या हळदी कुंकूच्या दिवशी नाव घेते वैशाली. प्राचीचा पहिला हळदी कुंकू आहे आणि प्राचीने जे सौभाग्याचं वाण लुटलं ते अतिशय कल्पक आणि खूपच सुंदर आहे. त्यामागची तिची मेहनत, तिचे विचार मला फारच आवडले. आणि आपला जो हा सण आहे संक्रांतीचा, यामध्ये बरंच काही दडलेलं आहे. या सणातून आपण एकमेकांना बऱ्याच काही गोष्टी परंपरेनुसार पुढे देत असतो, माणसानुसार पुढे देत असतो. ही शिकवणही याच्यातून मिळाली आणि खरंच प्राचीन खूप मेहनत घेतली. जयश्रीने पण खूप मेहनत घेतली आणि आवडलं ते मला. थँक्यू. आनंदाचा दिवस आहे. आज तिचा हळदी कुंकू पण आहे आणि आज तिच्या लग्नाला 11 महिने झाले. आता पुढची पार्टी कुठे देणार? चल पुढे चलते. कुठेही चल, कुठे द्यायचं तुम्ही म्हणा तिकडे जाऊ. साज शृंगार करून झाले तयार, कमरेला लावते छल्ला, पवनरावांना आवडतो गाजर हलवा. साडी नेसून नथ घालून शृंगार मी केला आज, उमेश रावांचे नाव घ्यायला कसली आली लाज. म्हणजे असं कोणी भेटलं आणि बोललं की छान वाटतं तुमचे ब्लॉग बघून किंवा तुम्ही आम्हाला आवडता असं बोलल्यामुळेच आम्हाला अजून प्रोत्साहन भेटतं छान व्हिडिओ बनवण्यासाठी. कारण का आम्ही सुद्धा आमचा काम सांभाळून सगळ्या गोष्टी सांभाळून व्हिडिओ बनवायचा आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. आणि असं कोणी भेटलं तर अजूनच जास्त प्रोत्साहन भेटतं. सो थँक्यू सो मच. आणि मेन पार्ट म्हणजे श्रुती सर्वांना ओळखते असं तिने सांगितलं. भले ती भेटली आणि ती सर्वांना ओळखते, म्हणजे तिला जेवढे पण फॅमिली मेंबर्स दिसत आहेत ती ऑलरेडी सर्वांना ओळखते. काय म्हणताय ॲडव्होकेट साहेब? आज निखिलला खूप काम करवलंय प्राचीने. खूप काम करवलंय आज सगळ्यांनी खूप काम केलंय. म्हणजे सूरज पासून, दीदी पासून, माझ्या दादापासून आणि दादा सूरजचा मित्र राहुल विचारत आता आहे नाही पण त्यांनी सुद्धा खूप काम केलंय. तर सगळ्यांना माझ्या हळदी कुंकामुळे कामाला लावलंय मी.
असं झालं कधी कधी जाऊन झोपतोय. अजूनपर्यंत शेवटपर्यंत थांबायचंय, सगळं राखून करून नंतरच फायनल व्हिडिओ काढणार आहे. मग तुला काय येतं तुला? पैठणी साडीवर नथ दिसते शोभून, सुनील रावांचे नाव घेते तुमचा मान राखून. हे आपल्याला हे पण दिलं, नावात काय आलं ते. खूप छान आयडिया. साडीला लावली पिन. सुधाकर रावांची मी आहे क्वीन. हां. एकदम आर्टिस्ट पण मीच केली. माझी सूर्य माझी मैत्रिणी चांगलं काढ. अच्छा, फुलात फुल मदन बाळ, मनीष माझे जीवकी प्राण. 12 महिन्यांचे 12 सण झाले साजरे, कारण सासू आहे प्रेमळ आणि नणंद आहे हौशी. सुरतचं नाव घेते हळदी कुंकूच्या दिवशी. आता तू मोठ्याने नाव घे, तू थांबवतो. कोणाकडे जाताना दारावरची वाजवतात बेल, दिलीपंतांनी आणले मला वेल. पाळावर कुंकू, हिरवा चुडा हाती, संकेतराव माझे पती, सांगा माझे भाग्य किती. सगळ्यांना मी जेव्हा आले सगळं माहिती घ्या. हळदी कुंकवाच्या दिवशी लुटले आनंदाने वाण, सुरतचं नाव घेते ठेवून तुमचा मान. कडे जाताना दारावरची वाजवतात बेल, पियुषरावांनी आणली मला वेल. आवडली थीम मला. सौभाग्याचे अलंकार कुंकू आणि चुडे, हर्षदरावांचं नाव घेते सर्वांच्या पुढे. मी सगळ्यांना असं बांधलेलं.
आज माझा कार्यक्रम नाहीच आहे. आई आणि प्राची दोघं नाव घेणार आहे. भाऊ कोणाचं नाव भारी, आणि तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला या दोघांपैकी कोणाचं नाव जास्त उखाणं चांगलं वाटलं ते. गुलाब पाकळीपेक्षा नाजूक दिसते शेवंती, दिलीपराव सुखी असो हीच माझी विनंती. प्राची चलो कॉम्पिटिशन. हळदी कुंकवाच्या सणासाठी हलव्याचे दागिने घातले खास, सूरजचं नाव घेते, आमच्या लग्नाला 11 महिने झाले आज. उखाणं घे. तू मला शब्द दे, मी तुला जोडून देते काहीतरी. तुला सोचायला नाही घेता येत मला. आम्ही शब्द देतो तुला. मयंक तर नवऱ्याचं नाव आहे. तर आता तुला शब्द देतोय मी हौशी. हौशीवरून उखाणं घे. संक्रांतीच्या सणाला कांजीवरम साडी घेतली, हौशी हौशी. मयंक रावांचं नाव घेते प्राचीच्या हळदीकुंकवाच्या दिवशी. क्या बात आहे, क्या बात आहे. व्हेरी गुड. चला काकी नाव घ्या पटकन पटकन. चहावर फ्लेवर होता. आता चहावरून घे, चहावरून. निळ्या आकाशात चमचमते तारे, विकासचं नाव घेते, लक्ष द्या सारे. क्या नाव बात. घ्या नाव घ्या नाव घ्या घ्यायचं, विकासच्या शेवटी आहोच म्हणायचं. बस. पाणीपुरी आणि भेलपुरी आहे माझ्या हौशी, उदयरावांचं नाव घेते हळद कुंकूच्या दिवशी. क्या बात आहे. विकास रामाचं नाव घेते, कानात घालते बरोबर. कानात घातले रिंग, उदय आहे माझे किंग. तर आज तुम्ही जसं बघितला तर खूप छान प्रकारे कार्यक्रम झालाय आणि सगळे आले, त्यामुळे आम्हाला पण खूप छान वाटलंय. आणि सगळ्यांना आम्ही जे वाण दिलं आणि जे सगळं डेकोरेट करून दिलं होतं, परत आईंनी ज्या पिशव्या बनवलेल्या स्वतःच्या हातांनी, सो त्या गोष्टी दिलेल्या, तर सगळ्या काही गोष्टी हँडमेड होत्या आणि सगळं काही आम्ही प्रेमाने बनवलेलं सगळ्यांसाठी. कारण त्या माझं वर्ष हळदी कुंकू होतं म्हणून काहीतरी स्पेशल करायचं होतं, म्हणून असा छोटासा प्रयत्न होता काहीतरी वेगळं करण्याचा आणि तो सगळ्यांना आवडला म्हणून सक्सेसफुल झाला असं वाटतं. तर आज सगळ्यांच्या प्रतिक्रिया जर आपण बघितल्या, जे बाहेरून लोक आलेले त्यांच्या, पण घरातल्या लोकांच्या प्रतिक्रिया बघूया की त्यांना कसं वाटलं, फंक्शन कसं झालं, त्यांचं काय मत आहे. कार्यक्रम खूप छान झाला. ऍक्च्युली म्हणजे महिन्याभरापासून एक्साइटमेंट होतं घरी की हळदी कुंकू करायचं आहे, हळदी कुंकू करायचं आहे, प्राचीचा पहिला हळदी कुंकू आहे, हे आणायचंय ते आणायचंय, मग सुगडे आणायचे, मग त्याला सजवायचंय, मग त्याच्यावरती पण बऱ्याच डिझाईन, नंतर एक डिझाईन फायनल झाली की आपण वाली डिझाईन करूया आणि मग त्याच्यात परत व्हेरिएशन्स अजून सगळे केले. तर खूप छान ते असं बनवलं होतं, खूप सुंदर दिसत होतं, सगळ्यांना खूप आवडलं ते. परत मम्मीने ज्या बॅग्स बनवल्या त्या पण खूप सुंदर होत्या. म्हणजे एक इको फ्रेंडली एफर्ट पण म्हणता येईल आपल्याला की प्लास्टिकच्या पिशव्या देण्यापेक्षा ते एक इको फ्रेंडली एफर्ट एन्व्हायरमेंटला सुद्धा हेल्प करतं. तर आय थिंक खूप सुंदर हा थॉट होता आणि एक्झिक्यूट पण खूप छान झालं आहे. सगळ्यांना खूप आवडलं पण असं खूप छान होतं. आणि ओव्हरऑल सगळ्यांनी उखाणे पण छान घेतले. उखाण्यांचं जे इनोव्हेटिव्ह आयडिया त्यांनी म्हणजे चिटमध्ये उखाणे द्यायचे आणि त्याचं हे इनोव्हेटिव्ह आयडिया होती ती पण नवीन काहीतरी. आणि सगळ्यांना काही लोक काय मी पण उखाणे घेण्यामध्ये एवढं काही एक्सपर्ट नाही आहे, तर ते एक खूप चांगलं हे होतं. खूप मस्त होतं ओव्हरऑल प्रोग्राम. मला तर खूप आवडला प्रोग्राम. आणि एक सांगायचं म्हणजे की सुंड्याचं पण यूज होणार आहे. कोणी पेन होल्डर म्हणून ठेवेल, कोणी त्याच्यामध्ये मनी प्लांट म्हणून छोटीशी बॉटल मनी प्लांट लावून ठेवतील
आणि माझे पाऊच सगळ्यांना मेकअपसाठी मेकअपचं सामान ठेवण्यासाठी म्हणा त्यांची काय आपली लेडीजचं असतं ना आपली थोडीफार कॅश राहिली बाबा बाजूला ठेवायची ते पाऊच कॅश म्हणून कॅशसाठी पण उपयोगात येईल. तर मला खूप आनंद झाला आणि प्राचीचा हळदीकुंकू खूप छान झालं आणि सगळ्या येणाऱ्यांनी माझ्या सुनेचं कौतुक केल्याबद्दल मला खूप खूप आनंद होतो आणि अशीच माझी सून आनंदाने राहावी हीच इच्छा. मम्मी कसं वाटलं? खूप छान वाटलं, खूप मस्त झालं प्रोग्राम. काही तुम्हाला कसं वाटलं? प्राचीचं पहिलंच हळदीकुंकू पण ते खूप मस्त झालं, म्हणजे आम्ही विचार पण नव्हता केला एवढं मस्त प्रकारे केलं ते. प्राची सगळ्यांचं झालं, तुला कसं वाटलं? सून वरून आमच्याकडे आली, तुला कसं वाटलं? खूप छान वाटलं. म्हणजे आई लग्न करून जेव्हापासून आली आहे ना तेव्हापासून म्हणजे मम्मीच्या खूप क्लोज आहे, पण आईनी तेवढं असं जाणून नाही दिलंय की म्हणजे सून आहे म्हणून मुलीसारखंच वागवतात आणि मुलीसारखं सगळ्या गोष्टी करतात माझ्यासाठी. त्यामुळे खूप छान वाटतं आणि त्यांनी आजपर्यंत सगळ्या गोष्टी केल्या. म्हणजे हा शेवटचा सण आहे माझा लग्न झाल्यापासूनचा आणि आता लग्नाचा म्हणजे पहिल्या वर्षाचा. पण खूप सुंदर प्रकारे सगळे सण केले, सगळ्या हौशी केल्या आणि खूप छान केलंय, खूप प्रेमाने वागतात आणि सगळं खूप छान आहे. सो दीदी पण खूप छान आहे. त्यामुळे लग्न करून आल्यापासून असं वेगळं काही वाटतच नाहीये मला. असं वाटतं माझंच घर आहे, कारण काही कधी जसे माझे सगळे बडबड ऐकत असतात तसंच इथे पण हे लोक माझे बडबड ऐकत असतात. त्यामुळे खूप छान वाटतं आणि सगळे कौतुकाने बोलतात, प्रेमाने बोलतात आणि खूप छान वागवतात. सो सूरज आहे तर ते तर एक आहेच प्लस पॉईंट माझ्याकडे, पण आई आहेत आणि दीदी आहे त्यामुळे इथे आल्यापासून म्हणजे मम्मीची कमी जास्त भासत नाही. पण मम्मीला जाऊन भेटते प्रत्येक आठवड्याला. तुम्ही सुद्धा आलेला आणि जे पण नातेवाईक आलेले सगळ्यांनी खूप कौतुक केलं. सगळ्या बोलत होते छान दिसते, बारीक झाली. तुम्ही सांगा बारीक झाली की तर खूप मजा आली सगळ्यांना भेटून आणि गेम्स खेळून आणि उखाणे वगैरे सगळ्यांचे ऐकून. आणि मी पण उखाणे घेतले, आईने पण उखाणे घेतलाय. हळदीकुंकवासाठी स्पेशल आम्ही एक कॉन्टेस्ट ठेवलाय. तर त्याच्यामध्ये पूर्ण व्हिडिओमध्ये जेवढे उखाणे घेतले गेलेत ना त्याचा काउंट सांगायचा आहे तुम्हाला आणि तो कमेंट करून सांगायचा आहे. आणि जो कोणी एक्झॅक्ट करेक्ट काउंट करून सांगेल आणि जो फर्स्ट सांगेल ज्याचा म्हणजे फर्स्ट आन्सर बरोबर असेल सो तो विनर होईल. आणि त्या विनरला आमच्याकडून एक माझं स्पेशल जे मी सगळ्यांना वाटलंय ते वाण भेटेल हळदीकुंकवाचं आणि आमच्याकडनं एक स्पेशल गिफ्ट सुद्धा भेटेल. सो 2 जण असतील त्यांना वाण भेटेल आणि आणि 1 जण असेल त्याला ते गिफ्ट सुद्धा भेटणार आहे. तर नक्की कमेंट करून सांगा आणि उखाणे किती झाले ते सांगा आणि त्यातला कुठला उखाणा आवडतोय ते पण आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. आणि आमची प्राची कशी दिसते ते पण सांगा. घरच्यांनी सांगितलं तर चालेल? घरच्यांनी सांगितलं तरी चालेल पण त्याच्यासाठी पण काउंट करावंच लागेल ना. प्राची म्हणते की माझी 12 महिन्याची 12 सण झाली, आज हा शेवटचा सण. असं नाही, आता आम्ही जेवढे येतील सण तेवढे ते सगळे सण साजरे करणार आहोत. 12 महिन्याचे म्हणजे 12 महिन्याचेच नाही तर कायम स्वरूपी आम्ही तिथे सगळे हाऊस करणार आहोत. तर आजचा ब्लॉग इथे संपवतो. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन बाय बाय, गुड नाईट अँड कीप स्माइलिंग.